नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने विदर्भ स्पेशल चिंचोनी। तर हे आपण अक्षय तृतीया निमित्त करणार आहोत। तर त्यासाठी मी अर्धा कप चिंचेचा कोळ घेतला आहे, 1 चम्मच तांदूळ। आपण हा चिंचेचा कोळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। 3 ते 4 तास आपल्याला तो भिजून घ्यायचा आहे, किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही भिजून ठेवू शकता। तांदूळ सुद्धा आपल्याला भिजवत ठेवायचे आहे। हे आपण भिजवून घेऊ। त्यानंतर आपल्याला जो वाळा आहे त्याच्या मुळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर खोबरं किस, 1 मोठी वाटी मी गूळ घेणार आहे, 2 पान, थोडासा चुना, कात, सोप आणि 1 लवंग आणि 2 विलायची घ्यायची आहे। पान तयार करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। सुरुवातीला आपण हा चिंचेचा कोळ पाण्यामध्ये टाकून त्याचा गर काढून घेऊ। छान 3 ते 4 तास मी तो भिजवून घेतला आहे। आता आपण तो पाण्यामध्ये त्याचा गर काढून घेऊ। त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालत आहे आणि तो गाळून घेत आहे। अशा पद्धतीने मी हा गाळून घेतला आहे। उरलेला भाग आहे तो मी काढून टाकत आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये हा वाळा भिजत घातलेला वाळा टाकायचा आहे। त्यानंतर आपण पान तयार करून घेऊ। पानाला थोडासा चुना लावून घ्यायचा आहे, थोडासा कात, 1 लवंग, त्यावर सोप घ्यायची आहे। यावर आपण विलायची टाकून घेऊ। विलायची टाकून घेतलेली आहे आणि हे पान आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। हे आपल्याला आता सर्व मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे। एक वेळेस फिरवून घेऊ आणि त्यामध्ये नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला तो बारीक फिरवून घ्यायचा आहे। हे सुद्धा या गरामध्ये आपण गाळून घेऊ। हे गाळून घेऊ आणि उरलेला जो भाग आहे तो आपण काढून टाकू। आता याला आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे। गॅसवर मी कढई गरम करून घेत आहे। त्यामध्ये 1 चम्मच तूप घातले आहे। अर्धा चम्मच यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ। आता हे मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊ। जे चिंचेचा गर आपण काढलेला आहे ते आपण यामध्ये घालून घेऊ। यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ। 1 मोठी वाटी मी गूळ टाकला आहे। तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये आणखी थोडा जास्त गूळ टाकू शकता। गूळ नसेल तर साखर टाकली तरी चालेल। तुम्हाला हवं तेवढं ते पातळ करून घेऊ शकता। आणखी अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी घातले आहे। थोडंसं पातळच हे करून घेत आहे। यामध्ये वरून खोबरं किस टाकत आहे। हाय फ्लेमवर मी 4 ते 5 मिनिटं छान अशा त्याला उकळ्या काढून घेतल्या आहे। आपलं चिंचोनी हे तयार झालं आहे। तुम्ही आठवडाभर याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। खायला खूप छान लागते। तुम्ही पुरणपोळी, कुरवडी आणि तांदूळाचे पापड यासोबत सुद्धा हे खाऊ शकता। लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे नक्कीच आवडेल। तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।